Cancer Healer Center, a new beginning. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांसाठी कायदा बनवा, विशेष अधिवेशन न बोलावल्यास शिवरायांचा अवमान व्हावा अशीच यांची इच्छा, असं झाल्यास यांना त्यांची जागा दाखवून द्या. उदयनराजे स्वतःच्याच सरकारवर बरसले. वाघ्या कुत्र्याचा इतिहासामध्ये कुठेही उल्लेख नाही. रायगडावर वाघ्या कुत्र्याचं स्मारक कधी झालं हे शोधण्यासाठी कमिटी बसवा, उदयनराजेंची मागणी. महाराजांना एका समाजापुरतं मर्यादित करू नका. महाराजांनी कधी जात धर्म पाहिला नाही, अजित पवारांचं विधान. छत्रपती शिवराय सर्वधर्मीय नव्हते, काही दिवसांपूर्वी संभाजी भिडेंचं वक्तव्य. सुदर्शन घुलेचा जबाब अपूर्ण असल्याची शंका, स्टँडर्ड फॉर्मॅट सारखा तिघांचा जबाब. अंजली दमानी यांचं ट्विट. मी वाल्मिक कराडचा माणूस, कंपनी सुरू ठेवायचे असल्यास 2 कोटी रुपयाची खंडणी अण्णाला द्या. सुदर्शन घुलेकडून अवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटेला धमकी, प्रत्यक्षदर्शीचा जबाब. प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेली रॉल्स रॉईस आता पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंकडे. कोरटकरला गाडीसोबत फोटो काढायला असल्यानं तो काढून दिला, कलाटेकडून स्पष्ट. कुणाल कामरा अतिरेकी नाही, कामराला मेसेज कॉलवरून अनेक धमक्या. कामराला सुरक्षा देण्याची राज्याच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी, संजय राऊतांची प्रतिक्रिया. बीडच्या मराठा मेळाव्यानंतर मनोज जरांगेंची तब्येत खालावली. बीडमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू, जरांगेंची प्रकृती स्थिर, डॉक्टरांची माहिती. वकिलाकडूनच प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न आणि शिवीगाळ. कोल्हापूर कोर्टाकडून कोठडीसाठी नेत असतानाचा प्रकार, शिवीगाळ करणारे वकील पोलिसांच्या ताब्यात. कोरटकरच्या अटकेवेळी सीएम कार्यालयामधील कर्मचारी सोबत होते, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंचा आरोप. तर भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले. बाबा सिद्दीकींच्या पत्नीकडून हस्तक्षेप याचिका दाखल, अटक केलेल्या आरोपी विरुद्धच्या कारवाईमध्ये सामील होण्याची विनंती. मुख्यमंत्री फडणवीस आज तुळजापूर, पंढरपूर आणि बारामती दौऱ्यावर. फडणवीस सकाळी तुळजापूरमध्ये दर्शन घेणार, 11:30 वाजता पंढरपूर आणि बारामतीमधल्या नरसिंहपूरमध्ये 2 वाजता असणार. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल करणाऱ्या डॉक्टरांचा परवाना रद्द करा, पुणे पोलिसांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे मागणी. पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. नागपुरातील विविध महत्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार. संरक्षण क्षेत्रामधील अत्याधुनिक प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेमुळे डोंबिवलीमधील वाहतुकीमध्ये उद्या मोठा बदल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फडके रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोपर उड्डाण पूल आणि टिळक रोड बंद. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील 650 विजेत्यांचा आवास योजनेतील घरं घेण्यास नकार. अनामत रक्कम म्हाडाला परत करावी लागणार, सूत्रांची माहिती. सोन्याचे दर पुन्हा तेजीकडे झेपावले. सोन्याच्या दरामध्ये 1236 रुपयांची वाढ. पाडव्यापूर्वी सोनं 92,000वर. मध्य रेल्वेवर उद्या विशेष ब्लॉक. नेरळ स्थानकामध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या काम केलं जाणार. अनेक लोकल पूर्णपणे तर काही लोकल अंशतः रद्द. म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा महाभूकंप. भूकंपात 694 जणांचा मृत्यू तर 1670 जण जखमी. भूकंपाचे 5 शेजारील देशांनाही हादरे. ईदच्या दिवशी हिंदू मुस्लिम दंगल, जाळपोळ आणि बॉम्बस्फोटाचा इशारा. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांवर निशाणा साधत एका अज्ञात व्यक्तीची ट्विटर पोस्ट. मुंबई पोलिसांनाही टॅग केलं, चौकशी सुरू. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. 1 एप्रिलपासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार. डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार. Cancer Healer Center, a new beginning.